सोनाराने कान टोचल्यावर दुखत नाही असं म्हणतात मंडळी, बरोबर ना? डॉक्टरने आपल्याला जर एखादी भाजी खायला सांगितली ना, ह्या पालेभाजी खा, त्या पालेभाजी खा, आपण गुपचूप खातो. न आवडत्या भाजीमधली भाजी म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी. पण माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि खाऊन सुद्धा बघा, तुम्हाला नक्की आवडणार. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीकडे वळूयात. सगळ्यात पहिले आपल्याला हिरवे मूग तव्यावर भाजून पाण्यात भिजत घालायचे किमान अर्धा तास. एक दुधी घ्या, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण. दुधी स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून घ्या. आता आपल्याला फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता घ्यायचा आहे. गॅसवर कढई गरम झाल्यानंतर तेल घाला, जिरेची फोडणी करा, त्यानंतर कढीपत्ता घाला, हळद घाला आणि चिरलेला दुधी भोपळा घाला. त्याच्यानंतर भिजवलेले हिरवे मूग घालायचे आहेत आपल्याला. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या आणि झाकण ठेवा 1-2 मिनटं. आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे अगोदर फिरवून घ्या. त्याच्यानंतर शेंगदाणे घाला आणि थोडं जाड थोडं बारीक या पद्धतीने त्याचं वाटण तयार करून घ्या. चवीपुरते मीठ घालून पुन्हा 2 मिनटं त्याला वाफवून घ्या. मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटतं, हे तितकंच खरं आहे. हे बघा तुम्हाला दिसतंय. 2 मिनिटानंतर आता वाटण आपल्याला त्यामध्ये घालून एकजीव करून घ्यायचंय. मिक्सरच्या भांड्याला जो मसाला राहतो त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ते हिसळून याच्यामध्ये घालायचे. बस तेवढंच पाणी आपल्याला वापरायचंय. भाजी आपल्याला एकदम लपतपीत करायची. भाजी बघून सुनबाई काय म्हणायला ऐकायचं तुम्हाला? ऐका मग. पाणी टाकलं तुम्ही त्याच्यात? कशात? त्याच्यात भाजीला पाटणाचं पाणी टाकलं फक्त. दुधी भोपळ्याच्या भाजीची सुनबाईकडून एकदम वाह झाली. भाजी झाली. आता चपात्या केल्या आणि मस्त गरम गरम ताट वाढून घेतलं आणि जेवायला बसले. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघायची बरं का. कमेंट्स करायची, लाईक करायची, शेअर करायचं आपला व्हिडिओ. धन्यवाद.